धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। 20 ते 25 मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहे। 10 वाजून 18 मिनिटांनी लावलेली परेल लोकल 10 वाजून 43 मिनिटे झालेली आहे, तर डोंबिवलीत आलेलीच नाहीये। तर यावेळी धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। 20 ते 25 मिनिटं रेल्वे उशिराने धावते। 10 वाजून 18 मिनिटांनी लावलेली परेल लोकल 10 वाजून 43 मिनिटे झाली तरी डोंबिवलीत पोहोचलेली नाहीये। यामुळे नागरिकांना त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय, मध्ये पडतोय, त्यामुळे नागरिकांना आणि चाकरमान्यांना त्रास होतोय। धुवाधार पावसामुळे मध्य रेल्वे देखील विस्कळीत झालेली आहे। धुवाधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही पडलेला आहे, तर 20 ते 25 मिनिटं रेल्वे उशिराने धावतीये। 10 वाजून 18 मिनिटांनी लावलेली परेल लोकल ही 10 वाजून 43 मिनिटे झाली तरी सुद्धा डोंबिवलीत पोहोचलेली नाहीये। मध्य रेल्वेवर लोकल 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावण्याची माहिती समोर आलेली आहे। तर आता मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय। या ठिकाणी रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। यामुळे रस्ते जलमय झालेले आहेत, अनेक भागात पाणी देखील साचलेलं आहे। तर आता याच मुसळधार पावसाचा रेल्वे प्रशासनावरही आता रेल्वे वाहतुकीवरही फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण, डोंबिवली, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। धुवाधार पावसामुळे आता मध्य रेल्वे देखील विस्कळीत झालेली आहे। या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवरही झालेलाच आपण पाहू शकतोय। तर यामुळे आता नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मध्य रेल्वे ही 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावतीये। धुवाधार पावसामुळे आता रेल्वे सुद्धा विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय।